शेअर मार्केटमध्ये आपलं जर जीवन जबरदस्त करिअर बनवायचं आहे, शेअर मार्केटमध्येच मला माझं मोठं एक विजन करिअर दिसतंय आणि या मार्केटमध्ये येऊन या मार्केटचा बादशाह जर बनायचं असेल, तर कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? काय केलं पाहिजे? ट्रेडिंग केली पाहिजे की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? किंवा सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात करताना कोणते स्टॉक पिक केले पाहिजेत? या सगळ्या गोष्टींची मित्रांनो या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि शेअर मार्केट मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. शेअर मार्केटमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करताना मित्रांनो, शेअर मार्केटला एक स्वतःचं करिअर बनवायचं आहे. शेअर मार्केटमध्ये एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. 2020 मध्ये लॉकडाऊन पडलं आहे. या लॉकडाऊन सांगितलं की मार्केट काय आहे, मार्केटची ओळख अनेक नवीन यंगस्टरना करून दिली आणि या मार्केटमधून अफाट लोकांनी पैसा कमवला. तर महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला करिअर बनवायचं आहे किंवा तुमचं जीवन जर सक्सेसफुलपणे यशस्वी बनवायचं आहे, तर फक्त आणि फक्त शेअर मार्केटला जुगार आहे किंवा शेअर मार्केट वाईट आहे असं नाव ठेवण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. म्हणून शेअर मार्केटला अगदी जवळपासून व्यवस्थित जाणूनपूर्वक व्यवस्थित अभ्यास करून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शेअर मार्केटमध्ये मित्रांनो दोन बाजू आहेत. एक सक्सेसफुल एक बाजू आहे आणि एक अयशस्वी लोकांची बाजू आहे. जे यशस्वी झालेत ते लोक मित्रांनो आणि अयशस्वी झाले ते लोक मित्रांनो, ते दोन्हीही सांगतील की शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केट वाईट आहे, शेअर मार्केट चांगलं आहे. दोन्ही बाजू प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मग ह्यावेळेस काय केलं पाहिजे मित्रांनो, की शेअर मार्केटमध्ये आपण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये याल त्यावेळेस शेअर मार्केटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे काय, कंपनीच्या फंडामेंटल्स जाणून घेणं, प्रत्येक गोष्ट बारीकपणे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कोणताही कोणतीही एखादी मोठी नोकरी करायची असेल, इंजिनियर, डॉक्टर, वकील या कोणत्याही कोर्ससाठी किंवा कोणत्याही एखाद्या चांगल्या नोकरीसाठी, चांगल्या पेमेंटच्या नोकरीसाठी आपल्याला 5 वर्ष, 10 वर्ष स्ट्रगल करावं लागतं. खूप पैसा त्या पाठीमागे लावावा लागतो. त्यावेळेस ती एक सक्सेसफुल नोकरी आपल्याला मिळते. पण असं याचबरोबर शेअर मार्केटकडे आपण बरोबरच लेवल का बघत नाही, 4 ते 5 वर्ष आपण शिकण्याकडे का फोकस करत नाही, लगेच आल्यानंतरच आपल्याला पैसा का हवा असतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, बारीक गोष्टींचा विचार करून मग एंट्री करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर लगेचच पैशाची लालच ठेवू नका. लालच ठेवली तर 100% तुम्ही लॉसमध्ये जाणार. म्हणून शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर मित्रांनो, पहिल्यांदा अभ्यास करा, चांगले कोर्स करा. कोर्स केल्यानंतर त्यामधून चांगल्या गोष्टी शिका की शेअर मार्केट नेमकं काम कसं करतं, काय आहे, सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मित्रांनो 100% तुम्हाला यश मिळणार. म्हणून शेअर मार्केटमध्ये या, काही गडबडी करून कोणतेही डिसिजन घेऊ नका आणि शक्यतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जास्तीत जास्त फोकस करा. जास्तीत जास्त लॉंग टर्म साठी प्रॅक्टिस करा. यामध्ये 100% यश आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर अजिबात टिप्सच्या भरोश्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. टिप्समध्ये टिप्स घेऊन किंवा सल्ले घेऊन जर कोणी यशस्वी झालं असलं तर तसं होत नाहीये मित्रांनो. अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त टिप्सच्या भरोश्यावरती शेअर मार्केटमध्ये येऊ नका. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज असेल तर इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये करा आणि जर नॉलेज नसेल तर मित्रांनो तुमचा पैसा हा पूर्णपणे SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये लावणं चांगलं ठरेल. कारण SIP आणि म्युच्युअल फंड मधले जे मॅनेजर असतात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे नॉलेज असतं आणि तुमचा पैसा चांगल्याच ठिकाणी इन्व्हेस्ट होत असतो आणि कंपाऊंडिंगच्या जोरावर तो पैसा वाढत आणि वाढतच जातो. म्हणून मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर नवीन असाल तर म्युच्युअल फंडने सुरुवात करा, SIP ने सुरुवात करा आणि जर चांगल्या प्रकारे थोडंफार नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत एकदा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.